अजित पवारांची खाती बघूयात. ऋत्विकने दिलेली ही पुढची महत्वाची माहिती. अजित पवारांच्या वाट्याला त्यांचं आवडतं अर्थ खात्यासह उपमुख्यमंत्री पदही पुन्हा एकदा मिळेल अशीच दाट शक्यता आहे आणि त्यासाठी ते आग्रही देखील आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री, त्यासोबतच कृषी जे आता धनंजय मुंडेंचं खातं आहे, अन्न व नागरी पुरवठा जे पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाकडे, मला वाटतं भुजबळ त्या खात्याचे मंत्री आहेत, महिला बाल विकास अदिती तटकरेंकडे आहे. या खात्यांचाही त्यांचा आग्रह कायम असल्याचं कळतंय. त्यासोबतच आणखी काही महत्वाची खाती जसं की वैद्यकीय शिक्षण, क्रीडा पुन्हा एकदा त्यांच्याकडेच आहे, ग्रामविकास त्यांच्याकडेच आहे, सहकार हे मला वाटतं भाजप हे दिलीप वळसे पाटलांकडे खातं होतं ते देखील त्यांच्याकडेच राहील अशी दाट शक्यता आणि त्यासोबतच सहकार आणि पणन हेही खातं त्यांच्याकडे राहील अशी दाट शक्यता आहे. म्हणजे ऋत्विक, आपण अजित पवारांची जर खाती बघितली आणि अजित पवारांचे हे सगळे पोर्टफोलिओ बघितले तर जी आता त्यांच्याकडे खाती आहेत आणि जे सध्या मंत्री आहेत तेच पुन्हा एकदा मंत्री होतील आणि त्यांच्याकडे तीच खाती राहतील असंच एकूण चित्र दिसतंय. कुठल्याही वाढीव खात्यांवर काही त्यांनी दावा केलेला नाहीये आणि ज्या प्रकारे त्यांना यश मिळाले ते पाहता त्यांनाही माहितीये की म्हणजे भाजपचे एवढे आमदार निवडून आले त्यामुळे त्यांच्यामध्ये इतकी रस्सीखेच आहे, त्यामुळे आपण अधिकचं मागून आपल्याला काही मिळणार नाहीये, त्यामुळे जे आहे ते टिकूयात असाच एकूणच अजित पवारांचा सूर दिसतोय. नाही, अजित पवारांनी तर उघड माध्यमांकडे प्रतिक्रिया सुद्धा दिली की आमचा पक्ष हा प्रॅक्टिकल पक्ष आहे, आम्ही आवाजाला मागण्या करत नाही. अर्थात मुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर ज्यांचा 144 चा जवळपासचा आकडा येईल त्याचाच मुख्यमंत्री होईल असं ते निवडणुकी पूर्वीपासून बोलत होते आणि ज्या अर्थी आता कुठेतरी अपेक्षेपेक्षा चांगलं यश अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेलं आपल्याला दिसतंय. जवळपास 41 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि ह्या कुठेतरी जागा वाटपाच्या किंवा मंत्रिपद वाटपाच्या या सगळ्या प्रक्रियेत जो फॉर्म्युला समोर येतोय तो असा आहे की 6 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद देण्याचं महायुतीमध्ये दिसतंय आणि त्या अनुषंगानं 8 ते 9 जागा म्हणजे 8 ते 9 मंत्रिपद ही अजित पवार यांना मिळू शकतात अशी सध्याची स्थिती आहे फॉर्म्युलानुसार. त्यामुळे आहेत त्या जागा आपल्याला मिळाल्यात आणि त्या व्यतिरिक्त आणखीन काही 1-2 जागा वाढवून मिळाल्यात तर त्यांच्यासाठी ते पुरेसं असणार आहे. मात्र यापैकी चांगल्या मंत्रिपदाचा आग्रह ते करताना दिसत आहेत. यामध्ये अर्थात जे आहेत ती खाती तर हवीच आहेत, परंतु फायनान्स डिपार्टमेंट अजित पवार सोडायला तयार नसल्याचं सध्या तरी दिसतंय. मात्र ऋत्विक, आपण बघतोय लाडकी बहीण सारख्या ज्या इतर योजना आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये एवढा खर्च होतोय आणि ती एक अडचण होणार आहे, कारण ते सरकार म्हणजे आपण म्हणू शकतो की मागची विधानसभा विसर्जित होण्याआधीचे ते सगळे निर्णय होते आणि असं सांगितलं जात होतं की नवं सरकार जे येईल आणि त्यामधले अर्थमंत्री जे असतील त्यांची खरी अडचण होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे आता हा सगळा भार अजितदादांच्याच डोक्यावर येणार आहे हे आता जवळपास निश्चित झालंय. मला असं वाटतं की ज्यावेळेस पहिली पत्रकार परिषद निकाल आल्यानंतर तिघांनी घेतली होती त्या पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी त्यांची मंशा जी आहे ही अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकली होती. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही लाडक्या बहीण योजनेमार्फत इतकं मोठं यश मिळवलं, गेम चेंजर ठरला, पण ऍट द सेम टाइम आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि दिलेला शब्द पाळायची वेळ आलेली आहे आणि तो पाळण्यासाठी आम्हाला खूप खटाटोप करावा लागणार आहे. कारण सध्याची राज्याच्या तिजोरीवरती जो भार आहे किंवा ज्या पद्धतीनं एक आर्थिक शिस्त पाळायला लागणार आहे हे सगळं करण्यासाठी आम्हाला तिघांना एकत्रित काम करावं लागणार आहे आणि आम्ही त्यामध्ये अनुभवी आहोत, आम्ही ते करू सुद्धा असं सुद्धा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या ते सांगत होते की काय की वित्त खातं माझ्याकडेच द्या, मी जे काय असेल ते व्यवस्थित करीन, आर्थिक घडी व्यवस्थित बसवेल. परंतु आता बघावं लागेल कारण तिजोरीच्या चाव्या ज्याच्याकडे अर्थात त्याच्याकडे बराचसा कंट्रोल असतो. अगदी आपल्या घराचं उदाहरण घ्यायचं तरी झालं तर आता तू सुद्धा घर चालवतेस माझी तुला माहिती आहे, जोपर्यंत हातात तिजोरीची चावी नसते तोपर्यंत घर कसं चालवायचं हा प्रश्न खरं तर सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्यामुळे अजित पवारांना तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात हव्या आहेत. अर्थात त्यामुळे अधिकार सुद्धा वाढतात, बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात आणि बऱ्याचशा लोकांना चेकमध्ये आणि कंट्रोलमध्ये सुद्धा ठेवता येतं. म्हणजे जो कोणी व्यक्ती आपल्या घरातला उगाच उधाळपट्टी करत असेल तर त्याला चाप बसवण्याचं काम पण करता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांचा जो पिंडा आहे त्यांनी गेले अनेक वर्ष वित्त मंत्रालय सांभाळलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांची इच्छा आहे की त्यांनी वित्त खाते सांभाळावं.
अर्थात आणि हे पोर्टफोलिओ खूप इंटरेस्टिंग आहे. मात्र आता त्यामध्ये देवाण-घेवाण किती होते हे बघणंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खास करून गृह, नगरविकास, अर्थ या सगळ्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार कोणाकडे दिला जातो, कुठल्या पक्षाला मिळतो हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. अर्थात तू जसं म्हणतो, की आज रात्रीच्या बैठकीमध्ये काय ठरतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यावरच बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. ऋत्विक खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.